हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि आता बघा, सकाळची माझी सगळी कामं झालेली आहेत आणि मला बाहेर जायचं आहे कुठे ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. तर आता बघा, मी झाली आहे तयार आणि आता मी चालली आहे बाहेर. आणि आज आहे काहीतरी बेत आमचा मस्त. बेत सांगूनच देते तुम्हाला. आज मच्छी फ्रायचा बेत आहे आमचा. आणि मला ऋतुजाच्या ब्रेससाठी जायचं आहे बरं का. तर ब्रेस ठीक करण्यासाठी जायचं आहे. मी आणि कोमल चाललेलो आहे. ऋतुजा काही येत नाही आहे आमच्यासोबत. आणि मला कसं बरेच दिवसांपासून नाही का काय करत आहे ऋतुजा, तर जा तयारी कर जा. तर बरेच दिवसांपासून नाही का मला मॅसेजेस येत होते. मी शॉर्ट टाकलेले बघतात, मग त्यांना असं वाटते की अरे ही शॉर्ट टाकत आहे, पण का बरं लॉंग व्हिडिओ का नाही टाकत आहे. तर म्हटलं चला आज मी लॉंग व्हिडिओ टाकूनच देते. आणि तशी पण नवरात्री येत आहे ना, तर तुम्हाला सांगते घराची साफसफाई, परत तुम्हाला सांगते भांडे घासणं, हे घासणं. आता रूम चेंज करायची आहे बरं का मला. तरी पण ना, आता नवरात्री येत आहे, दिवाळी येत आहे, तर थोडासा प्लॅन मी पुढे ढकललेला आहे. रूम तर म्हणजे सर्च करणं अजून चालू नाही केलं, करणार आहे मी. सर्च तर करावीच लागेल मला रूम. पण थोडंसं आता दसरा दिवाळी येत आहे, नवरात्री येत आहे, तर थोडंसं मी थांबवून ठेवलेलं आहे. कारण साफसफाई करायची आहे, भांडे आहे, डबे घासणं वगैरे, पडते आणि ऑल धुणं. तर त्याच्यामुळे नाही का मी आता बिझी राहणार आहे. तर म्हटलं चला आज मी तुम्हाला व्हिडिओ एक बनवून टाकतेच. कारण आपल्या बऱ्याचशा ताई वाट बघत असतात. यूट्यूबवरती पण एक दोन मॅसेज येत असतात आणि व्हॉट्सअपवर तर मला त्या सगळ्या करतच आहे. अगं व्हिडिओ टाक, शॉर्ट व्हिडिओ टाकते, आम्हाला बघायचं आहे ऋतुजाचं काय चाललं आहे, काही नाही चाललं, कशी आहे ऋतुजाची तब्येत, का नाही व्हिडिओ येत आहे, काय झालं. तर म्हटलं चला मी आज व्हिडिओ टाकूनच येते. तर आता सध्या आम्ही बरे आहोत, तब्येत ठीक आहे. आणि नवरात्रीचंच तेच थोडंसं सुरू होतं आमचं, त्याच्यामुळेच मी व्हिडिओ वगैरे टाकले नाही. आज म्हटलं ब्रेससाठी मी चाललेले आहे, तर मी व्हिडिओ टाकून देते. तर कसं आहे, आज मच्छी फ्रायचा बेत आहे आमचा. आणि हां, आज मी म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं, मी पोस्ट टाकलेलीच होती, पण मी तुम्हाला सांगते की मी मेंबरशिप ऑन केलेली आहे. आपले माझे जे खास व्हिडिओ असणार आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकेल. आणि आपले नॉर्मल व्हिडिओ जे असतात ते मी टाकेल. त्याचं रिझन तुम्हाला बऱ्यापैकी माहीतच असेल की का बरं मी अशी करते. तर नाही का, झालं का ऋतुजा, तयारी झाली का तुझी? ऋतुजा आता तयारी करायला जाणार आहे, आंघोळ वगैरे करायला जाणार आहे. ऋतुजाला घरी ठेवून चालली आहे मी आणि कोमलच चाललेलं आहे. तर आज नाही का, म्हणजे आम्ही चिकन आणणार होतो, पण चिकन सोडून आता आम्ही विचार केला की मच्छी फ्राय करावं. कारण मला बऱ्याच दिवसांपासून मच्छी खायची इच्छा होत होती. मी मच्छी खाणार होती आणि ह्यांना साधी मच्छी नसते, म्हणजे आवडत नाही साधी मच्छी फ्राय. त्यांना काय आवडतं माहिती आहे का, ते आपण तंदुरी चिकन बनवतो ना, तशी पाहिजे असते. तर त्याचा मसाला आणायचा आहे आणि तुम्हाला सांगते मच्छी आणायला जावं लागेल. तर मी विचार केले, एक सोबत 2-3 कामं होतात. तर मला जायचंच आहे ब्रेस्ट स्टिक करण्यासाठी. तर म्हटलं चला आपण मार्केटमध्ये चाललेलोच आहे तिकडे, तर तिकडेच मच्छी पण मिळते चांगली. म्हटलं तिकडून मच्छी पण घेऊन यावं. आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे, तर चला आता पटापटा मला निघायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू, स्टे ट्यून. पाऊस, भयंकर पाऊस, बाहेर निघायला गाठ आणि पाऊस यायला गाठ झाले आम्हाला. बघा मी आणलेली आहे काय, तर मी आणली आहे फिश. आणि आज मी काय बनवणार आहे फिशचं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. ठेवले आता दूध तापायला आणि थोडा चहा घेते. क्या कर रही हो ऋतुजा? मसाला लगा रही हम. मसाला लगा रही है. बघा ऋतुजाचं आता इथे चाललंय मसाला लावणं. हे काम दिले ऋतुजाकडे आणि ऋतुजाला खूप आवडतं हे काम, म्हणून ऋतुजा लावते ह्याला. जास्तीत जास्त ती चिकनला लावते, पण आज फिश आहे तर फिशला लावून देते. फिशला काटे असतात, तर जपून करा थोडंसं. ऋतुजाचं आवडीचं काम आहे. तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे दाल फ्राय रेडी आहे, भात पण बनलेला आहे. आता मी करत आहे फिशला फ्राय. तर आमच्या इथे किचनमध्ये जास्त लाईट नाही आहे, तर तुम्हाला दिसत असेल बघा, जास्त लाईट नसल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे. जरा दुरूनच घे तुझा, है ना? दुधून घेते, तू पण सांभाळून कर, लागेल नाही तर चटका लागेल. सांभाळूनच करतो मी. बघा मी आता हात नाही लावत आहे ते, असं करायचं. दुरूनच घे. हो दुरून घेते. तेल उडतंय ना जरा. हो
किती छान टेस्टी दिसतंय. मला खायचं किती टेम्पटिंग आहे. खूप यम्मी आहे. आधी खात नव्हते, आता हो. आवडते ना. आता मला Fry खूप खातात आवडते. मी फक्त फ्राय खातो. कोमल पण फ्राय खाते. मम्मी ना भाजी पण खाते है ना मम्मी. तर आता ही आमची फिश फ्राय झालेली आहे. हो मी ते ह्याला काढत आहे. हो. टेस्टी टेस्टी टेम्पटिंग फिश. मस्त मस्त. कशी बनली आहे? मस्त अशी एक नंबर. मस्तपैकी फिश फ्राय बनलेली आहे. चला बघ फिश खाऊन कशी बनली आहे सांग मला. हो गरम आहे छान. मस्त टेस्टी टेस्टी. दाल फ्राय आणि भाता. हां चला खावा. हो. मस्त बनली. तुझे हात बघ कसे लाल झाले. सगळ्या हातांना कलर चढलाय. मस्त आहे. खा या जेवण करायला. आज आहे फिश फ्राय आमची फेवरेट. मस्त आहे ग. मस्त यम्मी. ऋतुजाने लावलेल्या मसाल्याचा कमाल आहे. ऑसम टेस्ट. काढून घे. काढ ना. दोन्ही पण पडते काढ. ते का हे पण पडदे खराब झालेत. हां आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता पडदे वगैरे काढायला लावले. कोमलला मी म्हटलं पडदे काढ आणि पडदे वगैरे भिजत घालते म्हटलं. रात्रीच पडदे भिजत घालते कारण कसं आहे रात्री पडदे भिजतील तर मग सकाळी धुवायला थोडंसं इझी पडेल म्हणून मी आता पडदे वगैरे काढायला लावले. इथले काढते का गं कोमल? इथले खिडकीचे पण पडदे काढून घे. ते पण भिजत घालतो. एक सोबत नाही धुणार आहे मी एवढे सगळे पण भिजत तर घालून घे ना. म्हणजे वेगवेगळ्या बकेट्समध्ये. हात दुखतात आता म्हणा. वेगवेगळे भिजत घालून देते मी विंडोचे पण तर भिजतील चांगले तर धुवायला होऊन जाईल. तर आता ना एकटीवर सगळं काम पडलेलं आहे बघा. तशी रूम चेंज करायची होती म्हणून मी विचार केला होता आता काहीच करायला नको. म्हणजे कसं नवीन घरी गेल्यानंतर सगळं धुवून वगैरे व्यवस्थित मी सगळं लावेल नाही का हा विचार केला होता. किती जरी आपण सामान म्हटलं सगळं व्यवस्थित क्लीन करून वगैरे घेऊन जातो. नवरात्री आहे. आता 4-5 दिवसातच नवरात्री आहे बघा म्हणून मी काही जास्त लोड नव्हता घेतलेला. पण आता कसं आहे दिवाळी दसरा आहे तर आता करावं लागेल. आपल्या नवरात्री आहेत मेन म्हणजे साफसफाई करावी लागेल म्हणून आता भिजत घालते. आता उद्यापासून सुरू होईल माझं आता बघा हे करणं डबे घासणं वगैरे कपाट घासणं वगैरे काम आहेत भरपूर आता. तर आता इथेच व्हिडिओचा मी एंड करते आणि 1-2 दिवसात आणखी टाकेल मी नवीन व्हिडिओ वगैरे नाही का. आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. फिश फ्राय तुम्हाला कशी वाटली सांगा. आणि कसं झालं होतं ना तुम्हाला सांगते याची बॅटरी संपलेली होती आणि आमच्याकडे ना लाईटचा एवढा इश्यू येतो आहे सारखी लाईट जाते त्यामुळे ना बॅटरी होऊच नाही शकत. आणि ही पण मोबाईल वापरते मग तर त्याच्यामुळे ना जास्त काही मी दाखवू नाही शकली कारण मधात लाईट गेली होती. जेव्हा मी मसाला वगैरे करायला गेली ना लाईट गेलेली होती तर त्याच्यामुळे मी नाही का जास्त फिश फ्रायचं दाखवलं नाही. दाखवेल कधी नेक्स्ट टाईम मी तुम्हाला. तर तुम्ही कशी बनवता मला नक्की सांगा. ऋतुजा आणि कोमलना असे सिम्पलवाली फिश खात नाहीत बरं का. मला ते सिम्पल फिश फ्राय आवडते पण ह्यांना तंदुरीवाली आवडते. तर नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना तुम्हाला नक्कीच मी म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवेल की कशी बनवतात वगैरे ही वाली. आता बॅटरी नव्हती तर मी काही दाखवलं नाही आणि लेट झालो होतो. मेन म्हणजे पाऊस खूप येत होता ना त्याच्यामुळे ना आम्ही खूप लेट झालो होतो घरी यायला. तर त्याच्यामुळे मी काही फारसं दाखवलं नाही. मधात लाईट गेलेली बॅटरी नव्हती हे सगळं काही ना काही असतेच सुरू नाही का. तर त्याच्यामुळे दाखवू नाही शकली. नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल. आणि मला फिशची भाजी पण बनवायची आहे तर तुमच्यापैकी सांगा मला की कुणाला म्हणजे फिशची भाजी तुम्ही कशी बनवता. आम्ही मुंबईत होतो तेव्हा कोकणी स्टाईलची आम्ही बऱ्याच काकूंकडून भाज्या खाल्लेल्या आहेत. त्यांच्या मस्त टेस्टी असतात बरं का. पण मला काही भाजी नाहीत फिशची भाजी नाहीत. म्हणजे भाजी बनवते मी पण मला कोकणी लोकांच्या हातची खायची आहे तशी. मला तर तुम्हाला कोणाला येत असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी बनवायची ते तर मी नक्की ट्राय करेल. मुलं तर खात नाहीत म्हणा. तुम्ही खाणार का कधी ट्राय करणार? नाहीच म्हणतात ते आधीच ऑलरेडी रेडीच असतात की आम्हाला भाजी नाही खायची फिशची. तर बघेल मी नेक्स्ट टाईम फिशची भाजी बनवेल.
आणि आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. बरीच रात्र झालेली आहे, झोपायचं आहे. उद्या उठून अजून काम आहेत माझ्या मागे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.